अन्नपूर्णा रसोईमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे। मी बनवणार आहे नैवेद्यासाठी जो शिरा करतो तो झटपट आणि सोप्या पद्धतीने आज आपण करणार आहोत। ही रेसिपी बघण्यासाठी आपण व्हिडिओ पूर्ण बघा। शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे 1 वाटी रवा, 1 वाटी किसलेला किंवा कुटलेला बारीक गूळ, अर्धा वाटी हे आपण घेतलेला आहे, 4-5 बदाम हे कुटून घेतले आहे, 2-3 हिरवी विलायची ही कुटून घेतली आहे। त्याआधी आपण हा 1 वाटी गूळ आहे तो एका पातेल्यामध्ये टाकून घेऊन त्याच वाटीप्रमाणे 2 वाट्या यामध्ये पाणी घालायचं आणि जर रवा थोडासा जाड असला तर आपण अर्धी वाटी अथवा 1 वाटी पाणी जास्त घालू शकतो। गॅस ऑन करून त्यावर हे पाणी उकळायला ठेवायचं। गॅसवर ही कढाई ठेवलेली आहे, अर्धी वाटी तूप घेतलं ते घालायचं। तूप जास्त कडक होऊ द्यायचं नाही। त्यामध्ये हा 1 वाटी रवा घालायचा आणि रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा। जास्त जोरात गॅस करायचा नाही म्हणजे तो जळून उठेल, त्यासाठी मंद आचेवर रवा भाजायचा आहे। आपण बघू शकता रव्याचा रंग अगदी थोडा हलका बदलत चाललेला आहे। हा रवा भाजायला 2 ते 3 मिनिट लागू शकतात, कारण रवा कमी असला तर कमी वेळ लागतो, नाही तर रवा जास्त असला तर जास्त वेळ लागू शकतो। हे आपण लक्षात बघा, आपला रवा आता छान भाजला गेला आहे आणि बघा त्याला तूप पण सुटलेला आहे, रंग पूर्णपणे बदलून गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता जे आपण हे गुळाचं पाणी केलेलं आहे हे ह्यात असंच टाकायचं नाही, गाळून टाकायचं आहे, थोडं थोडं टाकायचं, ते अंगावर येणार नाही। यामध्ये काळी कचर खडे काही पण असू शकतात। हे पाणी आपण पूर्ण यामध्ये टाकलेलं आहे। जो हा शिरा आहे तो पण आता घट्ट होत आहे, याला असंच सतत ढवळत राहायचं। आपण बघू शकता हा रवा आता आपला घट्ट होत चाललेला आहे। बदामचे तुकडे केलेले आहे ते त्यात थोडेसे घालायचे आणि जी वेलची पूड आहे ती पण थोडीशी घालायची। हे बघा आपला आता शिरा छान शिजलेला आहे आणि कढाईला पण त्याने सोडला आहे, याचा अर्थ तो आता पूर्णपणे खाण्यासाठी या नैवेद्यासाठी तयार। आपण आता नैवेद्यासाठी आता हे राहिलेले बदामचे तुकडे आहेत ते ह्यावर घालायचे, तुळशीचं पान घालायचं आणि देवाला नैवेद्य दाखवायचं। रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा, लाईक करा।